हजाराच्या आतच खपून टाकलेले आहेत। त्यामुळे तुमचा कावा हा बरोबर शेतकऱ्यांच्या पोरांना समजतोय आणि म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला रोहित दादांना आलो। किसान सभेने एक भूमिका घेतलेली आहे। आमचे राजकीय पक्ष, राजकीय विचार, आमचे राजकीय डावपेच शेतकरी आंदोलनाच्या आड येता कामा नये असं वागण्याची भूमिका 2014 पासून आम्ही सातत्याने घेतली। उद्या भाजपचे लोक उपोषणाला बसले दादा, आणि त्यांची मागणी जर बरोबर असेल तर हे लाल बावट्यावाले त्यांना पण पाठिंबा द्यायला बिलकुल मागे हटणार नाही। ही शेतकऱ्यांबद्दलची आमची कमिटमेंट आहे। आणि म्हणून आपण बघा, बच्चू कडू उपोषणाला बसले, राजकीय मतभेद आहेत, ते वेगळ्या विचाराचे आहेत, परंतु आम्ही सगळी शेतकरी नेत्यांनी बैठक केली। आम्ही आपसात फोन केले, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकर आहे, आम्ही एकत्र बोललो, वामनराव चटप आहे, आणि आम्ही म्हटलो आपलं राजकारण आपण आपल्या आपल्या वेळी करू। पण शेतकरी माय माऊली शेतात राबते, तो आज आत्महत्येच्या दारात आहे, आपण बाजूला ठेवू। सगळ्या शेतकरी संघटना प्रमुख आम्ही एकत्र आलो आणि विदर्भाच्या आंदोलनामध्ये सामील झालो। आज ज्यावेळी रोहित दादा पवार ते एका पक्षाचे आमदार आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, वैचारिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून आमच्यामध्ये काही मतभेदाचा मुद्दा नाही, त्यामुळे वैचारिकरित्याही ते आमच्या जवळचे आहेत, पण केवळ तेवढा मुद्दा नाहीये, ते शेतकऱ्यांसाठी लढतायत। आम्ही काल राजू शेट्टी साहेबांशी बोललो, मी स्वतः रविकांत तुपकरांशी पण बोललो। आपल्या फोन झाल्यानंतर त्यांना विनंती केली की आपल्या आपल्या आंदोलन चालू राहतील, किसान सभा आमच्या पातळीवर आम्ही लढतोय, आम्ही महाराष्ट्रभर या आदेशाची होळी केली। काल कृषी मंत्र्यांना आमचं सगळं शिष्टमंडळ जाऊन भेटलं, वो लढाई जारी रहेगी, उसमें कोई दो राय नहीं है। परंतु आज ते लढतायत तर आपण त्यांच्या पाठिंब्याला गेलं पाहिजे। आणि मला खात्री आहे की राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर साहेब आहेत, वामनराव चटप आहे, हे सगळे शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी जो जो प्रामाणिकपणाने लढेल, राजकारण नंतर आम्ही जाणार, पाठिंबा देणार आणि मागे उभे राहणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने त्या बाबतीतली भूमिका आम्ही घेणार आहोत। रोहित दादा, आपण मागण्या ज्या केल्या त्या अत्यंत रास्त मागण्या आहेत। अटी शर्ती काढून टाका आणि 7-12 कोरा करा, इतकं साधं आपलं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। तुमची एक भूमिका मला आवडली, ही चर्चेच्या गोंधळात पडायचं नाही। हे चर्चेला गेलं की खूप कमी लोक आहेत तो ज्यांना त्यांचा डाव आणि कावा कळतो। मला आज अजित पवार साहेबांची आठवण मुद्दाम होऊन होते आहे। मला आज फेसबुकने आठवण करून दिली, दुधाच्या आंदोलनात मी उपोषणाला बसलो होतो आणि त्याच्यानंतर ते सुटल्यावर आजच्याच दिवशी 2 वर्षापूर्वी दादांच्या बरोबरच्या बैठकीचा फोटो हा आज फेसबुकने मला आठवण करून दिला। कर्जमाफीच्या विदर्भातल्या आंदोलनानंतर राजू शेट्टी साहेब होते, रविकांत तुपकर होते, बच्चू कडू होते, मी होतो, वामनराव चटप होते, देशोन्नतीचे पत्रकार होते, आणि त्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजित पवार साहेब होते आणि एकनाथ शिंदे साहेब होते, कृषी मंत्री पण होते। कर्जमाफीच्या मध्ये काय डेडलॉक होणार आहे हे ज्यावेळी आम्ही सांगितलं, माझं ऑन रेकॉर्ड त्यावेळची मुलाखत आहे, अजूनही जाऊन बघा। सगळ्यात अगोदर काय क्लॅशेस होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ह्या घोषणेमुळे कशी कोलॅप्स होणार आहे हे ज्यावेळी सांगितलं, सगळ्यात अगोदर त्या बैठकीत आपण बरोबर बोलतो हे कोणत्या माणसाच्या लक्षात आलं होतं, ते अजित पवारांच्या लक्षात आलेलं होतं, मी नम्रपणाने सांगतो। आणि त्यावेळी प्रशांत कदम यांना जी मी मुलाखत दिलेली आहे, ऑन रेकॉर्ड आहे, त्यावेळेस सुद्धा मी हे वाक्य तुमच्या स्टेजवर आलो म्हणून एक बोलायचं आणि मागे असं नाही, त्यावेळी पण मी हे अधोरेखित केलेलं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे की ह्या चर्चा आणि चर्चाचे गोंधळ थांबवा, सरळ डिक्लेअर करा की तुम्ही 70% लोकांना कर्जमाफीचा कोणताही अटी शर्तींचा त्रास होणार नाही, हे तुमचं वाक्य आहे, ते वाक्य सिद्ध करा। मग सकारात्मकता बाकीच्या 30% लोकांच्या बाबत आपण चर्चेला सामोरं जाऊ। पण तुम्ही जे बोलताय तेच जर खोटं असेल तर मग बाकी चर्चेला अर्थ राहणार नाहीये। आणि म्हणून आम्ही सगळे बरोबर आहोत, तुम्ही लढताय। आमच्या सगळ्या शेतकरी संघटनांना मला विनंती करायची आहे की आपलं राजकारण, आपल्या संघटना आपण परत चालू, परंतु आज जे लढतायत त्यांच्या मागे आपण उभं राहू, राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काम करू। महाविकास आघाडीतील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे, राजकारण होत राहील, परंतु काँग्रेसचे आमचे सपकाळ साहेब आहेत, तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे, आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत, आमचे नेते आहेत महाविकास आघाडीचे,
तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा हा अभूतपूर्व लढा आहे. याच्यामध्ये रोहित दादांच्या स्टेजवर अजित नवलेने जायचं का आणि अजित नवलेच्या स्टेजवर परत अजून कोणीतरी दुसऱ्या कोणी जायचं का, हा मानपणाच्या लढाईचा हा काळ राहिलेला नाही. आणि म्हणून या पांडुरंगाच्या भूमीमध्ये वारकरी आणि शेतकरी हे खरं तर एकच आत्मे आहेत. त्या वारकऱ्यांच्या भूमीमध्ये सर्व मतभेद विसरून सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सर्व संघटनांनी यावं. आपल्या गावातल्या गावखेड्यातले शेतकरी पोरांना मला सांगायचं आहे, अरे जातीचा प्रश्न निघाला तर किती मोठमोठ्यानं जीवाच्या आकांतानं लढता, मग मातीच्या प्रश्नासाठी मागं राहून भावांनो आपल्याला चालणार आहे का? गावागावामध्ये जिथे असाल तिथे एकत्र या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.